रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर आपण आज रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका असा पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ मसाला खिचडी आहे. मसाला खिचडी अगदी झटपट अशी होते आणि सर्वांनाच आवडते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. जिरं मोहरी चांगलं तडतडून द्यायचं आहे. जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे. अद्रक लसूण चांगला असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता परतला की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे. कांदा चांगला परतला की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो घेतला आहे, तो पण आपण परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे. सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी बारीक कट केलेला बटाटा आणि वटाणा घातलेला आहे. याला पण आपण चांगलं असं परतून घेणार आहोत. बटाटा आणि वटाणा परतला की यामध्ये थोडेसे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. यामुळे काय होतं ना, खिचडीला छान अशी वेगळीच टेस्ट येते. बटाटा, कांदा, टोमॅटो, वटाणा आणि शेंगदाणे यामुळे मसाला खिचडी खूप छान लागते. आणि मी इथे घरी बनवलेला माझा मसाला होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं कलरचं लाल तिखट घातलेलं आहे. हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं ना, खिचडीला खूप छान असा लाल तिखट घातल्यामुळे रंग खूप छान येतो. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊयात. मसाला चांगला परतला की यामध्ये तांदूळ घालून घेऊया. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडीशी मी अर्धी वाटी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर हे मिश्रण मिक्स करून स्वच्छ असं तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत. सर्व तांदूळ आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मिश्रण मिक्स करून झाले की यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी शक्यतो यामध्ये गरमच घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की आपली जी खिचडी आहे ना, त्याला मस्त छान अशी टेस्ट येते आणि खिचडी पण लवकर शिजते. आणि जर थंड पाणी घातलं तर काही वेळेला तांदूळ काय होतो की तो दांडरला जातो आणि आरत कच्चा राहतो. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घालायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला मिक्स झालेला आहे. कुकर बंद करूयात आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात. हे पहा, झाल्यात आपल्या 3 शिट्ट्या. तयार झालेली आहे आपली मसाला खिचडी. रात्रीच्या जेवणासाठी रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो, तर संध्याकाळी अशी हलकी फुलकी
खिचडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मस्त आपली झालेली आहे मसाला खिचडी. त्याच्यासोबत कांदा, लिंबू, पापड छान असं वाढून घ्यायचं. हे पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.